आणि आता पाहूयात सविस्तर महामुंबई। 23 जुलैचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर निघालेला आहे। शिंदे गटाचे 5 मंत्री आणि भाजपचे 7 मंत्री असे एकूण 12 मंत्री शपथ घेणार आहेत। मात्र मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार हे नाव अजूनही गुलदस्त्यातच आहे। दिल्ली हाय कमांडची मंत्रिमंडळ विस्तारावरती अजूनही बारीक नजर आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पनवेलमधील आजी माजी नगरसेवकांनी पाठिंबा दिलाय। पनवेल महापालिकेतील नगरसेवक आणि शिवसैनिकांचा यात समावेश आहे। हिंदुत्वाचं रक्षण आणि शिवसेना वाढवण्याची आपली भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। शिवसैनिकांचं खच्चीकरण सुरू असल्यामुळे आमदारांनी उठाव केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचं खच्चीकरण करण्यात आल्याचंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। सगळ्यांना माहित आहे की मुख्यमंत्री म्हणून एक आमच्या आमदारांमध्ये तर सगळं माहीतच होतं। मी देखील त्यावेळेस संयम राखला, पेशन्स ठेवले आणि आदेशाचं पालन केलं। आणि आपल्याकडे आदेश मानतो, आपण आदेशाचं पालन करत असतो। बाळासाहेबांचा आदेश, नंतर आपल्या प्रमुख नेत्यांचा आदेश आपण मानण्याची आपली परंपरा आहे। जर आपण युती सरकार स्थापन केलं असतं तर हे दोन्ही पक्ष त्यांची काय परिस्थिती झाली असती हे मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नव्हती। परंतु त्यांना संजीवनी मिळाली, बळ मिळालं। आघाडीचा धर्म त्यांनी पाळला पाहिजे होता की ज्यांच्यामुळे आपण सत्तेत आलो त्यांच्या आमदारांची बेईमानी करता कामा नये होती। परंतु दुर्दैवाने तसं घडलं नाही। वरती आघाडी आणि खाली बिघाडी। शिवसेनेची मुंबईमध्ये निष्ठा यात्रा सुरू आहे। आगरी पाड्यामध्ये आदित्य ठाकरेंनी यामिनी जाधवांवर हल्लाबोल केला। ज्यांना भरभरून दिलं त्यांनी पाठीत खंजीर खुपसला असून राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्याला 1 महिना पूर्ण झाला असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत। आमचा कायद्यावर विश्वास असून हे सरकार पडणारच असल्याची घोषणा त्यांनी केली। आणि असाच विश्वास आम्ही त्यांच्यावर टाकलेला की तुम्ही पक्ष वाढवण्यासाठी काम कराल, हे आमचा विश्वास होता त्यांच्यावर। पण आपण बघितलं असेल 1 महिन्यापूर्वीपासून जे काही आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत हे खरोखर दुःख देणारे आरोप आहेत। राग कधी कधी येत असतो, पण राग येण्यापेक्षा दुःख जास्ती मनाला होतं की ज्याने आपण आपलं समजलं त्यानेच आपल्या पाठीत खंजीर खुपसलं। जे काही संत काढून ते मानले असेल, ठीक आहे, हा सगळा खेळ आता थोड्याच काळाचा आहे का? हे सरकार पडणार म्हणजे पडणारच। आपण घटनेच्या बाजूने आहोत, आपण कायद्याच्या बाजूने आहोत। पण जे काही झालं, अनेकदा मला प्रश्न पडत असतो की आपण यांना काय कमी दिलं, काय त्यांच्या अजून ठेवलेलं आपण यांना द्यायचं? त्यांची भूक अशी वाढत गेली की भूक मरेच ना। गेले तर गेले, पण पक्ष फोडायला निघाले, ठाकरे परिवार संपवायला निघाले, शिवसेना परिवार संपवायला निघाले। नक्की आम्ही तुमचं काय वाईट असं केलं होतं की आज ही वेळ आली, महाराष्ट्रावर वेळ आली? आदित्य ठाकरेंनी आगरीपाड्यानंतर मुंबईमधल्या वडाळ्यात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधला। यावेळी भर पावसात भिजत आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला। राज्यामधील सत्ता संघर्षावरची सुनावणी येत्या 1 ऑगस्टला होणार आहे। सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजूंना आपले मुद्दे मांडण्यासाठी पुढील 27 ऑगस्टपर्यंत वेळ दिलाय। सोबतच काही मुद्दे आवश्यक वाटल्यास प्रकरणी विस्तारित खंडपीठ किंवा घटनापीठाकडे सोपवण्याची गरज आहे का यासंबंधी विचार केला जाईल असंही कोर्टाने स्पष्ट केलं। सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार असल्याचं सांगितलंय। शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन बंड केल्यानंतर तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांमार्फत बंडखोर 16 आमदारांवर अपात्रतेची नोटीस बजावलेली होती आणि त्यानंतर या प्रकरणी एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते। त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, संभ्रम वगैरे काही नाही। मी बघितलं मीडियामध्ये काही लोक म्हणत होते की आमच्या बाजूने निकाल लागला। तुमच्या 4 मागण्या त्या फेटाळून लावल्या, एकाचा विचारच नाही केला। फक्त त्याच्यामध्ये स्टेटस को कशाला दिलं ते असंही म्हणाले की स्टेटस को आहे, सरकारला काही काम करता येणार नाही, परंतु स्टेटस को कशावर? जे 14 आणि 16 जे आमदार आहेत
डिस्क्वालिफिकेशन ते थांबवलंय स्पीकरनी. याच्या बाबतीत कुठला निर्णय घेऊ नये. बाकी काही त्याच्यामध्ये न्यायालयाने कुठलंही मत व्यक्त केलेलं. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की यापुढं डिस्क्वालिफिकेशन अपात्रतेचा मुद्दा हे माननीय सर्वोच्च न्यायालयापुढंच येणार. अन्यत्र कुणालाही त्याबद्दल निर्णय घेता येणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयानं बांठिया आयोगाच्या शिफारशी स्वीकारलेल्या असून त्यानुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत. येत्या 2 आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेशही कोर्टानं निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. निवडणुका घेण्याबाबत कोर्टानं स्पष्ट केल्यामुळे महानगरपालिका आणि इतर राज्यातील निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय. बांठिया आयोगानं राज्यात जिल्हानिहाय ओबीसी आरक्षणाची शिफारस केलेली होती. या सर्व शिफारशी कोर्टानं स्वीकारल्या. त्यामुळे आता अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27% आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय. ओबीसींसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय. शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावलंय. गोरेगावमधील पत्राचा घोटाळा प्रकरणामध्ये हे समन्स बजावण्यात आलेलं आहे. संजय राऊत यांना मंगळवारी 19 जुलैला ईडीनं समन्स बजावून चौकशीसाठी 20 जुलैला हजर राहण्याचे आदेश दिलेले होते. मात्र राऊत सध्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामुळे दिल्लीत आहेत. त्यामुळे ते या चौकशीला उपस्थित राहिले नाहीत. संजय राऊत यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून 8 ऑगस्टपर्यंतची वेळ मागितलेली होती. मात्र ईडीनं त्यांना 27 जुलैपर्यंतची मुदत दिलेली आहे. त्यामुळे आता राऊत यांना 27 जुलैला चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. आणि या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. राष्ट्रवादी काँग्रेसचं आणखी एक धक्कातंत्र पाहायला मिळत आहे. पक्षाच्या सर्व सेल्सची कार्यकारिणी बरखास्त केलेली आहे. तत्काळ प्रभावानं अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल पटेल यांनी हे आदेश दिले आणि विशेष म्हणजे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानं हा निर्णय घेतल्याचा आदेश पत्रामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचं हे धक्कातंत्र आपल्याला यावेळेला पाहायला मिळतं. यापूर्वी शिवसेनेला कशाप्रकारे सुरुंग लागला आणि बंडखोर त्यातून बाहेर पडलेले होते. तर दुसरीकडे हीच गोष्ट लक्षात घेता आता राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील आपल्याच पक्षातील सगळ्यांना धक्कातंत्राचा वापर करत त्या ठिकाणी योग्य असं पाऊल उचललंय. राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल पटेल यांनी आता आदेश काढलेले आहेत. बरं, अगदी सिनेमात घडावं तशी घटना डोंबिवलीमध्ये घडलेली आहे. अतिशय सुरक्षित असणाऱ्या बँकेच्या सेफ चेस्टमधून तब्बल 34 कोटी रुपये एका पठ्ठ्यानं हातोहात उडवले. पण त्यापैकी 12 कोटी 20 लाख रुपयेच तो नेऊ शकला. या 12 कोटींपैकी 5 कोटी तो मित्रांकडेच विसरला आणि उर्वरित 7 कोटी रुपये घेऊन हा चोर अद्यापही फरार आहे. पण त्यानं केलेल्या बँक चोरीमुळे फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील अनेक बँकांची झोप उडाली आहे एवढं मात्र निश्चित. पाहूयात या चोरीचा नेमका कट कशा प्रकारे रचला गेला ते. डोंबिवली MIDCच्या ICICI बँकेत चोरी. बँकेच्या चेस्ट लॉकर मधील तब्बल 34 कोटींवर डल्ला. चेस्ट रूम मध्ये असतात रोख 2000 कोटी. नामी शक्कल लढवत 34 कोटी लांबवले. डोंबिवली MIDC मधील ही ICICI बँक. या बँकेत चोरी झाली आहे. ज्या चोरीची जगभर सुरू आहे कारण चोरीच तशी झाली आहे. चर्चा आहे ती या बँकेतून किती पैसे चोरीला गेली याची नव्हे तर पैसे कसे चोरले याची. कारण चोरी झाली आहे बँकेच्या चेस्ट रूम मधून. ही अशी रूम असते ज्यातून पैसे चोरी करणं जवळपास अशक्यप्राय असतं. तरी देखील चोरी केलीच कशी हा प्रश्न ठाणे पोलिसांनाही पडलाय. प्राथमिक तपासामध्ये मला असं दिसतंय की 9 तारखेला त्यांच्या वॉल्टचा अलाराम डिस्लोकेट झाला होता आणि सगळे कॅमेऱ्यांच्या हार्ड डिस्क मुख्य आरोपी अल्ताफ हा घेऊन गेलेला आहे. मंडळी, या टेबलावर ठेवलेल्या नोटांच्या गड्ड्या या चोरल्या गेल्या होत्या आणि हजार नव्हे लाख नव्हे तर कोट्यवधींच्या आहेत. आणि हा कारनामा केलाय फोटोत दिसणाऱ्या या अल्ताफ नावाच्या तरुणानं. अल्ताफ
हा ICICI बँकेतील चेस्ट रूममध्ये कस्टोडियन म्हणून कामाला होता. त्यानं हे कोट्यवधींचं घबाड मुंब्रा इथल्या 3 साथीदार इस्रार अब्रार हुसैन कुरेशी, शमशाद अहमद रियाज अहमद खान, अनुज प्रेम शंकर गिरी यांच्याकडे लपवून ठेवलं. त्याच्यामध्ये बँकेचा व्यवस्थापक एक कस्टोडियल वॉन्टेड आहे अल्ताफ नावाचा, त्याचा शोध चालू आहे. त्याच्याबरोबर जे लोक इन्व्हॉल्व होते त्यापैकी 3 आरोपींना आजपर्यंत अटक झालेली आहे. बँकेची चेस्ट रूम ही खूपच सुरक्षित असते. विशिष्ट सिमेंटची भिंत असते. आत 12 मिमीची हार्डकोर स्टीलची प्लेट. रूममध्ये प्रवेशासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा वापर. चेस्ट रूममध्ये जाताना पायातले मोजे, रुमालही तपासतात. सायंकाळी 6:30 नंतर चेस्ट रूम बंद होते. इतकी सुरक्षा भेदून अल्ताफनं चोरी केली आणि सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून तब्बल 12 कोटी 20 लाख पळवले. 9 जुलैच्या रात्री सर्व सुरक्षा यंत्रणा बंद केली. बायोमेट्रिकचा वापर न करता चेस्ट रूममध्ये घुसला. 2000 कोटींमधून तब्बल 34 कोटी लांबवले. चोरलेला पैसा बाहेर काढण्यासाठी एक छिद्र पाडलं. बाहेर काढलेला पैसा 3 मित्रांच्या मदतीनं लंपास. सुट्टीच्या दिवशी तर चेस्ट रूममध्ये जाणंच अशक्य आणि धक्कादायक म्हणजे एका क्षणासाठी देखील चेस्ट रूमची सुरक्षा बाधित झाली तर सर्व यंत्रणांना अलर्ट जातो. असं असताना अल्ताफ आत गेलाच कसा? बाधित यंत्रणेचा अलर्ट का मिळाला नाही? हे प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सायबर भामट्यांनी आता आरोग्य सेवकांना गंडा घालायला सुरुवात केली आहे. रक्तपेढी पॅथॉलॉजी लॅब आता सायबर भामट्यांच्या रडारवरती आहेत. वैद्यकीय अडचणीमध्ये सापडलेल्या गरजू व्यक्तींनाही या भामट्यांनी गंडवलंय. ठाण्यातल्या खोपटमध्ये असलेल्या ब्लड लाईन ब्लड बँकेला सायबर चोरांनी आपलं लक्ष केलं. सायबर भामट्यांच्या गंड्याच्या या नव्या प्रकारानं सायबर पोलीसही अवाक झाले आहेत. भामटे दरवेळी नवनवीन क्लुप्त्या वापरून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना सावध राहण्याचा सल्ला सायबर पोलिसांनी दिलाय. तर मी सांगू इच्छिते की असं कोणत्याही प्रकारचं नंबर किंवा कोणत्याही प्रकारे आमच्या नावावरून तुम्हाला जर काही कॉल आला किंवा काही आला ब्लडलाईनच्या नावावरून तर प्लीज तुम्ही अप्रोच करू नका. आमचं असं कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन पेमेंटचं माध्यम नाही आहे. आम्ही पूर्णपणे ब्लड क्रॉस चेक करून क्रॉस मॅच करूनच ते दिलं जातं आहे आणि समोरूनच पैसे ब्लड दिल्याशिवाय पैसे घेतले जात नाही. तर संपूर्ण दिवसभरात घडलेल्या मुंबई आणि उपनगरातील आणखी महत्त्वाच्या बातम्या एका छोट्याशा ब्रेकनंतर. दोन 2020 ते 2021 या दरम्यान देशात मला टाळेबंदीचा आदेश द्यावे लागले. त्याचवेळी परकीय चलन गंगाजळीची अवस्था बिकट झाली. यावेळी सर्वपक्षीय राष्ट्रीय सरकारची स्थापना करण्याची माझी पावलं योग्य होती असं राजीनामा पत्रात गोताबया यांनी म्हटलंय. काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि विरोधी पक्षनेते साचित प्रेमदासा यांच्यासह एकूण 4 नेते श्रीलंकेत राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत होते. 225 सदस्य असलेल्या श्रीलंकेच्या संसदेत राजपक्षे यांच्या सत्ताधारी श्रीलंका पोदुजाना पेरामुना पक्षाचं वर्चस्व आहे. श्रीलंका इतिहासातील सर्वात मोठ्या आणि भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशात इंधनासह खाद्यपदार्थांचाही तुटवडा निर्माण झालाय. सध्या जीवनावश्यक वस्तूंची मोठी कमतरता जाणवतीये. श्रीलंकेमध्ये सध्या उपासमारीची वेळ आली आहे. अन्नापासून ते स्वयंपाकाचा गॅस, औषध आणि अगदी टॉयलेट पेपर सारख्या वस्तूंचाही तुटवडा निर्माण झालाय. श्रीलंकेत सुरू असलेल्या राजकीय उलथापालथी दरम्यान कोलंबोमधील गॅस स्टेशन बाहेर लांबलचक रांगा लागल्यात. अनेकांकडे कुटुंबाची देखरेख करण्यासाठी सुद्धा आता त्यांच्याकडे पुरेसे पैसे शिल्लक नाहीयेत. श्रीलंकेतील चिघळणाऱ्या परिस्थितीमुळे देशात इंधनाचा मोठा तुटवडा होत असून शाळा आणि कार्यालये देखील बंद करण्यात आली आहेत.
ज्यामुळे नागरिकांना तेथील पेट्रोल मिळणं अवघड झालंय. या सर्व अडचणींपासून स्टार क्रिकेटर चमिका करुणारत्ने देखील वाचला नसून त्याला गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी तब्बल 2 दिवस लाईनमध्ये उभं राहावं लागत होतं. श्रीलंकेच्या संकट काळात फक्त भारताने मदतीचा हात दिलाय. परकीय चलनांचा पुरेसा साठा नसल्याने श्रीलंकेला वस्तूंची आयात आणि निर्यात करता येत नाही. अशात भारत श्रीलंकेच्या मदतीला धावला आहे. श्रीलंकेच्या आपत्तीच्या काळात एकमेव भारत देश श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला असल्याचं श्रीलंकेचे ऊर्जा मंत्री कंचना विजयसेकारा यांनी म्हटलंय. जागतिक अन्न कार्यक्रमाने श्रीलंकेतील परिस्थितीवर आपला अहवालात असं म्हटलंय की देशाच्या 6.3 दशलक्ष किंवा 28% लोकसंख्येला अन्न संकटाचा सामना करावा लागतोय. हे संकट अधिक गडद झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. यापैकी किमान 65,600 लोकांवर उपासमारीसारखी परिस्थिती आली आहे. तात्काळ हस्तक्षेप न केल्यास ही संख्या झपाट्याने वाढू शकते असा इशारा WFP ने दिलाय. WFPनं आणखीन म्हटलं आहे की अन्नाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे लोकांना अन्नाची गरज भागवणं कठीण होतीये. सुमारे 67 लाख लोकांना पुरेसा आहार घेता येत नाहीये. श्रीलंकेतील अन्न संकट दूर करण्यासाठी तातडीने $63 दशलक्ष मदतीची आवश्यकता आहे. श्रीलंकेमध्ये अन्नापासून ते स्वयंपाकाचा गॅस, औषध आणि अगदी टॉयलेट पेपर सारख्या वस्तूंचाही ब्रेकनंतर महामुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वाहतूक कोंडी म्हटलं की ठाण्याचा घोडबंदर रोड तत्काळ डोळ्यासमोर येतो. कारण वाहतूक कोंडी आणि घोडबंदर रोड हे एक समीकरणच बनलेलं आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे अजूनही ठाण्याकरिता स्वतंत्र वाहतूक पोलीस उपायुक्तच नेमले गेलेले नाही आहेत. आणि त्यामुळे रस्ते वाहतूक सुकर करण्याचा प्रयत्न करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा प्रश्न सोडवतील का असा सवाल उपस्थित होतोय. घोडबंदर रस्ता बनला वाहतूक कोंडीचं केंद्र. मार्गावर 24 तास वाहतूक कोंडी. ठाण्यातील वाहतूक कोंडी फुटणार कधी? पूर्णवेळ वाहतूक उपायुक्त मिळणार कधी? मुंबईहून अहमदाबादला किंवा नाशिकला जाण्यासाठी ठाण्यातून प्रवास करावा लागतो. पण ठाणे मार्गे जाताना सध्या प्रवाशांच्या अंगावर काटा येतोय. कारण ठाण्यातून प्रवास करताना सध्या वाहनांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तत्कालीन नगर विकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा दौरे केले. अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. पण त्यानंतरही परिस्थिती जैसे थेच असल्यानं नागरिक पुरते हैराण झालेत. रस्ते खराब असल्यामुळे ट्रॅफिक जाम होतंय. प्रत्येक रस्त्यावर ट्रॅफिक झालेली आहे. आज पूर्ण ठाण्यामध्ये जिथे बघाल तिथे ट्रॅफिक आहे. अक्षरशः ट्रॅफिकला कंटाळून आम्ही वैतागलेलो आहे. रोजचा रणगाडा आहे, याच्यावरती काहीतरी मुख्यमंत्री साहेबांनी पर्याय काढावा. आज सर्वसामान्यांचं जीवनाशी खेळताय तुम्ही लोक. घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी होण्याची अनेक कारणं आहेत. त्यातील मुख्य कारण या रस्त्यावरून होणारी अवजड वाहनांची सततची वाहतूक आहे. खरं तर या मार्गावर अवजड वाहनांसाठी दुपारी 12 ते 4 आणि रात्री 11 ते पहाटे 6 अशी वेळ ठरवून देण्यात आली आहे. पण अवजड वाहन चालक वेळेचं बंधन न पाळत सतत या मार्गावरून प्रवास करत असतात. दुसरं कारण म्हणजे या मार्गावर अनेक ठिकाणी बॉटलनेक म्हणजेच निमुळते रस्ते आहेत. घोडबंदर रोडवरील थांबत जाणारी वाहतूक हे देखील एक कारण आहे. त्यामुळे न थांबता या मार्गावर वाहतूक सुरू ठेवली तर वाहतूक कोंडीत बराच फरक पडेल. या रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली दयनीय अवस्था हे वाहतूक कोंडीचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत किमान 5 ते 6 वेळा घोडबंदर वाहतूक कोंडीवर बैठका घेतल्या. आता आम्ही MMRDA, MSRDC, PWD यांच्याशी मीटिंग पण घेतलेली आहे. मी माझे अधिकारी त्यांच्यामध्ये संपर्कामध्ये आहोत. त्यांच्या सहकार्याने लवकरात लवकर खड्डे भरून वाहतूक कशी सुरळीत होईल यासाठी प्रयत्न करत आहोत. हेवी व्हेकल आम्ही टायमिंग दिलेला आहे. त्यामध्ये हेवी व्हेकल यावी असं आम्ही सगळ्यांना आवाहन पण केलेलं आहे. त्यामुळे त्यासोबत ती जर व्हेकल आली तर त्यांना आम्ही डायव्हर्जन करतोय, एका ठिकाणी थांबवतोय आणि बाकीचं फ्लो आम्ही सुरळीत करत आहोत.
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात घरासमोर डोळ्यादेखत रोज ही वाहतूक कोंडी होत असते. अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून काम करावं असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले, पण तरीही वाहतूक कोंडी काही सुटत नाही. परिस्थिती जैसे थेच असल्यानं लवकरच अधिकाऱ्यांवर बदलीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. पण या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी पूर्णवेळ अधिकारी आणि वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. बरं, प्रत्येकाच्या हातातला स्मार्टफोन म्हणजे चालती फिरती बँकच आहे आणि त्यामुळेच सर्वांनी सावध राहणं गरजेचं आहे, कारण तुमच्या हातातील बँकेवर दरोडा पडू शकतो. मुंबईमध्ये असाच मोठा फ्रॉड करण्यात आला. पाहूयात त्याविषयीचा आमचा हा रिपोर्ट. पोलिसांनी शुभम तिवारी आणि अमर गुप्ता या 2 आरोपींना अटक केली आहे. या दोघांनी 2 महिन्यात गुगल पेच्या माध्यमातून 22 लाख रुपये काढले होते. बेस्टमधून रिटायर झालेले प्रकाश नाईक यांच्यासोबत दोघांनी मैत्री केली. मोबाईल गेम खेळण्याच्या बहाण्यानं नाईक यांच्याकडून दोघांनी मोबाईल घेतला. मोबाईलमध्ये गुगल पेचं ॲप डाउनलोड करण्यात आलं आणि यानंतर दोघांनी 2 महिन्यात 22 लाख रुपये ट्रान्सफर केले. बँकेचे येणारे SMS दोघेही शिताफीने डिलीट करत होते. 2 महिन्यांनी बँकेत गेल्यानंतर नाईक यांना धक्काच बसला, कारण त्यांच्या खात्यातून 22 लाख रुपये काढण्यात आले होते. यानंतर प्रकाश नाईक यांनी दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांची चक्र वेगानं फिरू लागली आणि शुभम तिवारी तसंच अमर गुप्ता या दोघांनाही अटक करण्यात आली. जेव्हा फिर्यादी 16 तारखेला बँकेमध्ये आपलं अकाउंट चेक करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे. दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आणि दिंडोशी पोलीस स्टेशनने तपास करून यामध्ये आतापर्यंत 2 आरोपींना आतापर्यंत अटक केलेली आहे. ऑनलाईन बँकिंग, वेगवेगळ्या प्रकारची ॲप यामुळे ग्राहकांना बँकेत जाण्याची गरजच राहिलेली नाही. हातातला मोबाईलच बँक झाली आहे आणि त्यामुळे फसवणूक करणारे आणि दरोडा घालणारे आता बँकेत जात नाहीत, तर ते तुमच्या मोबाईलवर लक्ष ठेवून राहतात. त्यामुळेच सावध राहा आणि तुमच्या बँकेचंही रक्षण करा. अमित राय, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर महामुंबईमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. मिळणं अवघड झालंय. या सर्व अडचणींपासून स्टार क्रिकेटर चमिका करुणारत्ने देखील वाचला नसून त्याला गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी तब्बल 2 दिवस लाईनमध्ये उभं राहावं लागत होतं. श्रीलंकेच्या संकट काळात फक्त भारताने मदतीचा हात दिलाय. परकीय चलनांचा पुरेसा साठा नसल्याने श्रीलंकेला वस्तूंची आयात आणि निर्यात करता येत नाही. अशात भारत श्रीलंकेच्या मदतीला धावला आहे. श्रीलंकेच्या आपत्तीच्या काळात एकमेव भारत देश श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला असल्याचं श्रीलंकेचे ऊर्जा मंत्री कंचना विजयसेकारा यांनी म्हटलंय. जागतिक अन्न कार्यक्रमाने श्रीलंकेतील परिस्थितीवर आपला अहवालात असं म्हटलंय की देशाच्या 6.3 दशलक्ष किंवा 28% लोकसंख्येला अन्न संकटाचा सामना करावा लागतोय. हे संकट अधिक गडद झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. यापैकी किमान 65,600 लोकांवर उपासमारीसारखी परिस्थिती आली आहे. तात्काळ हस्तक्षेप न केल्यास ही संख्या झपाट्याने वाढू शकते, असा इशारा WFP ने दिलाय. WFPनं आणखीन म्हटलं आहे की अन्नाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे लोकांना अन्नाची गरज भागवणं कठीण होतीये. सुमारे 67 लाख लोकांना पुरेसा आहार घेता येत नाहीये. श्रीलंकेतील अन्न संकट दूर करण्यासाठी तातडीने $63 दशलक्ष मदतीची आवश्यकता आहे. श्रीलंकेमध्ये अन्नापासून ते स्वयंपाकाचा गॅस, औषध आणि अगदी टॉयलेट पेपर सारख्या वस्तूंचाही तुटवडा निर्माण झालाय. श्रीलंकेत फळ आणि भाज्या खरेदी करणं आता सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले.
तर इतर पदार्थांचा साठाही संपत चाललाय. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या किमती वाढत आहेत. शिवाय अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. 1 किलो सफरचंदाचा भाव 1500 ते 1600 रुपयांवर गेलाय. जानेवारीत सफरचंदाचा भाव 350 रुपये होता, त्याची आता तिप्पट किंमत वाढली आहे. तर 1 किलो पेरूसाठी श्रीलंकेतील नागरिकांना 600 रुपये मोजावे लागत आहेत. तर याआधी जानेवारीत 300 रुपये भाव होता. तसंच 1 किलो संत्र्यासाठी 1500 रुपये आहेत. तर नारळाच्या किमती ह्या 150 रुपयांवर पोहोचल्यात. जानेवारीत स्ट्रॉबेरीचा दर 500 रुपये किलो होता, तो आता 750 किलोपर्यंत जाऊन पोहोचलाय. युक्रेनमधील विशेष लष्करी कारवाई सहभागी व्होस्टोक बटालियनच्या कामाची रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांनी सोमवारी पाहणी केली. शत्रूची लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र आणि अचूक शस्त्र असलेल्या तोफांच्या प्राधान्यानं नाश करण्याच्या सूचना शोइगू यांनी दिल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या माहितीतून पुढे आलंय. डोनबासमधील निवासी भागांवर गोळीबार तसंच गव्हाची शेतं आणि धान्याच्या गोदामांवर हल्ले केले जात आहेत. तत्पूर्वी शनिवारी शोइगू यांनी युक्रेनमध्ये सेवा केलेल्या रशियन आणि दक्षिण केंद्रांची पाहणी केली आणि सैनिकांना त्यांच्या शौर्यासाठी पुरस्कार प्रदान केले. ब्रेक नंतर आपण पाहताय महामुंबई. रिलायन्स जिओ या कंपनीनं शिक्षणाच्या क्षेत्रात एक मोठं पाऊल टाकलंय. देशातील विद्यार्थ्यांना आणि देशाबाहेरील विद्यार्थ्यांनाही चांगलं शिक्षण मिळावं यासाठी जिओनं जिओ इन्स्टिट्यूटची स्थापना केली आहे. या इन्स्टिट्यूटद्वारे विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेसचं शिक्षण दिलं जाणार आहे. आज या इन्स्टिट्यूटच्या पहिल्या बॅचचं उद्घाटन करण्यात आलं. Today marks a new beginning, an important milestone for Geo Institute and for each one of you. Every batch of an institution is special as they contribute to the growth and cultural fabric of these institutions. But the first one is always extra special. They don't just contribute, they help envision and imagine an infinite possibility. As the first batch of Geo Institute, you will take the first ever step into an extraordinary future that we hope to build together. Geo Institute was born out of a dream I shared with my husband Mukesh to redefine higher education in India and carry forward the legacy of our founder, my father-in-law, Shri Dhirubhai Ambani. Mukesh is a true patriot, and it is his vision to build an institution that will empower young Indians and young people from across the globe to develop solutions for a sustainable and better future for mankind. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये मुंबई आणि उपनगरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या. आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.